काय राव मित्रांनो, मजेत का? चारा नियोजनाचा ट्रेलर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेला आहे. पण पिक्चर अभी बाकी आहे. तर आज आपण चारा नियोजनाबद्दल थोडं अ, बोलूयात आणि आपण आपल्या फार्मवरती काय-काय चारा नियोजन केलेलं आहे, त्याचं एक आपल्या शेतामध्ये काय-काय चारा लागवड केलेली आहे, त्याचं मी तुम्हाला माझ्याकडे जवळपास 15 ते 20 लहान-मोठे सर्व पिल्लांचा स्टॉक आहे आणि त्याच्यासाठी जे माझं चारा नियोजन आहे ते त्या तुलनेत जास्त आहे. पण मी थोडं शिल्लक चारा कायम ठेवतो. कारण काय आहे, की आपलं जे शेत आहे ते आपल्या घरापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपण एका बैलाची गाडी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पावसाळ्यात चारा आणायची थोडी अडचण होते. तर त्याच्यासाठी आपण शिल्लक चारा नेहमी ठेवतो. आता सध्या आपल्याकडे स्टॉकमध्ये जर बघितलं तर तुरीचा भुसा आहे. त्याच्यानंतर कडबा आहे आणि त्याच्यानंतर मेथी घास आहे. त्याच्यानंतर आता पुढं तुम्हाला दाखवल मी, की आपण काय-काय आपण 3 टाईम चाराचं नियोजन करतो. आता सपोज की सकाळी आपण 7 ते 8च्या दरम्यान आपण 7 ते 8च्या दरम्यान आपण शेळ्यांना खुराक देतो आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे पिऊन ते बसले, की 1-2 तास आपण त्यांना अ, आराम करायला देतो आणि त्याच्यानंतर 10च्या आसपास आपण अ, सुका चारा देतो त्यांना. तुरीचा भूस टाकतो आपण आणि दुपारच्या वेळेस उन्हाचा 1च्या आसपास आपण ऊन पडल्यानंतर 1 किंवा 2च्या आसपास आपण त्यांना हिरवा चारा देतो, की जसं की आपण घास कापून आणलेला असतो आदल्या दिवशीच. तर तो थोडा सुकतो पण, पाणी पण कमी होतं त्यातलं पाण्याचं प्रमाण आणि तो आपण 2च्या आसपास 1-1.5-2च्या आसपास देतो आणि त्याच्यानंतर 5च्या आसपास आपण थोडा परत कडबा देतो थोडा आणि संध्याकाळी 8च्या आसपास अ, थोडा ताजा घास आणलेला असतो, तो ताजा घासही आपण एकदा परत त्यांना टाकतो. आता घासाचं गणित सांगायचं झालं तर आपल्याकडे जेवढ्या फिमेल येतात मदर स्टॉकमध्ये, तर घासाचा एवढा बेस्ट रिझल्ट आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो, की आपल्या फार्मवरती शेळ्या जवळपास आता अ, आपण प्युअर बिटलमध्ये काम करतो. तर प्युअर बिटल शेळ्यामध्ये आपल्याला 1.5-1.5, 2-2 लिटर दूध अजूनही भेटतंय. आता ते अ, त्यांची डिलिव्हरी होऊन जवळपास 4 महिन्याच्या वरती टाईम गेलेला आहे. शेळ्यांचं दुधाचा जो मेन हार्मोन असतो शेळ्यांच्या शरीरामधले तो प्रोलॅक्टिन असतो आणि तो प्रोलॅक्टिन हार्मोन जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत शेळ्या लवकर हिटवर येण्याचे चान्सेस कमी असतात. तर ते कमी होण्याचं गरजेचं असतं. त्याच्यामुळं कधी पण दूध कमी झालं तरच शेळ्या लवकर हिटवर येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एक जनरल सांगतो मी. असं नाही की ते 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 पक्क धरूनच बसायचं त्याला. पण एक प्रमाण असतं त्याच्यातलं. तर आपण त्यामुळे चारा कमी केला, खुराक कमी केला आणि शेळ्या लगेच हिटवरती आल्या आणि त्याच्यानंतर आपण लोड करून घेतलेल्या आहेत सर्व शेळ्या. तर हे असं आपण चाऱ्याचं नियोजन करतो आणि पुढं मी तुम्हाला दाखवल की आपल्या शेतामध्ये काय काय चारा आहे ते. तर तुम्ही पण चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. आपण आपल्या चॅनलवरती एवढे छान व्हिडिओ बनवत असतो. सबस्क्राईबचं बटन दाबून आपल्या चॅनलचे रीच वाढवा. सर्वांनी चॅनलला असं सपोर्ट करत चला आणि मी नवीन-नवीन असेच व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर पुढं बघूया आपण की आपल्या फार्मवरती काय-काय चाऱ्याचे नियोजन आहे ते. तर आपण आपल्या शेतात आलेलो आहे आणि इथं आपला 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराच्या प्लॉटमध्ये आपण जवळपास 1.5 एकराचा चारा केलेला आहे. ते इथं तुम्ही बघू शकता. हा मेथी घास आहे. तर मेथी घास जवळपास आपण 2.5 पायल्या टाकलेला आहे. आणि, चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करून घेतलेलं आहे आपण. हा चारा बघा. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता पावसाळा सुरू होईल काही दिवसात. तोपर्यंत तुम्ही जर बघितलं तर घास बघा एकदम टवटवीत आणि हिरवागार आहे. तर असा घास तुमच्याकडे आहे का आता सध्या? हे बघा अशा हिरव्यागार एकदम छानपैकी असे तुतीचे पानं तयार झालेले आहेत. इथे पण बघू शकता आणि हेच ज्यावेळेस मोठे होतील आता इथे पण बघू शकता तुम्ही, की ज्यावेळेस मोठे होतील तर आपण याची लागवड आपल्या घासाच्या बाजूला करणार आहेत थोडं जास्त प्रमाणात. इथं घासाच्या शेजारी आपण मिरची आणि अ, गवार केलेली आहे घरगुती खाण्यापुरती. तर आपल्याकडं थोडं पाणी असल्यामुळं आपण
थोडा भाजीपाला घरच्या घरी खाण्यासाठी गेलेला होता. आणि त्याच्याच बाजूला जर इथं बघितलं तर इथं आपलं रेड नेपियरचं गवत आहे. आणि दशरथ घास पण दिसत हे बघा. तर दशरथ घास किती हिरवा आहे. तर दशरथ घासाचा प्लॉट पण आपण पलीकडे आपला आहे. जवळपास 3 गुंठ्याच्या आसपास जागा आहे ती. आणि तो पण एकदम हिरवा आहे, कारण आपण शेततळं पण करून घेतलेलं आहे. तर शेततळ्यात पण पाणी आहे, त्याच्यामुळे आपल्याला चारा प्लस आपला शेवगा वगैरे भिजायला पाण्याची अडचण येत नाही. आणि शेवगा तर आपण बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर शेवगा पण आपण ठेवलेला आहे, तर जेणेकरून अधूनमधून आपण शेवग्याचा पाला पण शेळ्यांना खायला घेऊन जातो. नवीन विहीर मागच्या वर्षीच घेतलेली आहे. आणि विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूच्या आपल्या परिसरात भरपूर जणांनी विहिरीचं काम केलं, पण पाणी कोणाला लागलेलं नाही. आणि बजरंगबलीच्या कृपेने आपल्याला पाणी चांगलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि तरी तुम्ही बघू शकता, आपण तशी आडवे बोर घेतलेली नाही आता. तरी 3ची मोटर आपली 3-4 तास चालते अजूनही. मे महिना आहे. आणि हे बघा, मकाचा प्लॉट आहे. आज हार्वेस्टिंग करून घेणार आहे आपण. तर हे बघा, मकाच्या प्लॉटमध्ये आपण मका काढायला चालू केलेली आहे. बघूयात, जेवढे कणसं निघतील तेवढे चांगलेच आहेत. पण जरी नाही निघले तरी आपण बाकीचा जो चारा आहे तो, बाकीची जी मका आहे ते आपण सुकी मका म्हणून ठेवणार आहेत पावसाळ्यात खायला. जेणेकरून शिल्लक चारा राहील आपल्याकडं. चारा भरपूर आहे, फक्त त्याचं मॅनेजमेंट आणि मेंटेनन्स करून ठेवता आलं पाहिजे. तर चाऱ्यामधलं हेच एक मेन गणित आहे, जे आपल्याला जुळलं पाहिजे. तर तुमच्याकडे काय काय चारा आहे, तुम्ही कसा कसा देता, आणि पावसाळ्याचं काय नियोजन करून ठेवलं आहे चाऱ्याचं, हे नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करत चला व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.